माणुसकी जिवंत आहे या पुस्तकाचं प्रकाशन 23 ऑगस्ट रोजी आपल्या राजगुरुनगर शहरामध्ये पार पडत आहे. खरं तर ज्या व्यक्तीनं समाजासाठी अनेक उपक्रम, अनेक सेवाभावी कामं त्यांनी उभी केली, त्यांच्या अनुषंगानं त्यांच्या आयुष्यातील ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये नमूद करणारं माणुसकी जिवंत आहे या पुस्तकाचं प्रकाशन पार पडत आहे. ज्यांनी हे पुस्तक आयुष्यामध्ये बनवलं, लिहिलं आहे आणि ते जनतेपुढे आणण्याचं काम करतायत ते सामाजिक कार्यकर्ते आपल्या राजगुरुनगर शहरातील माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय कैलास दुधाळे हे या ठिकाणी आहेत. खरं तर नुकतंच त्यांनी या नियोजनाची बैठक या ठिकाणी पार पाडलेली आहे. अनेक कार्यकर्ते राजगुरुनगर वासीय यामध्ये आम्ही राजगुरुनगरकर नात्यानं सहभागी झाले आणि एकूणच नियोजन ठरलेलं आहे. आपण संस्थापक कैलासराव दुधाळे यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी करूया की कशा पद्धतीनं हे सगळं कामकाज पुढे. नमस्कार. मला सांगा, तुम्हाला ही प्रेरणा समाजाची सेवा करत असताना पुस्तक बनवण्याची प्रेरणा, एकूणच समाजाची सेवा करण्याची प्रेरणा, हे सगळं कसं घडलं आयुष्यामध्ये तुमच्या, थोडक्यात काय सांगाल? नमस्कार. 2014 साली माझे वडील बंधू स्वर्गीय तानाजी दुधाळे यांना ब्लड कॅन्सर आजार झाला होता आणि भावाला वाचवण्यासाठी राजगुरुनगर शहरामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत गोळा केली. माणुसकीच्या भावनेतून ही मदत गोळा झाली आणि हा कुठेतरी माणुसकीची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु माझे बंधू एक्सपायर झाल्यानंतर भावाच्या स्मरणार्थ कुठेतरी सामाजिक काम केलं पाहिजे ही मनामध्ये माझ्या इच्छा होती आणि ती इच्छा राजगुरुनगरवासी यांच्या वतीनं पूर्ण झाली. सुरुवातीच्या काळामध्ये हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, नंतर माऊली सेवा प्रतिष्ठान आणि राजगुरुनगर परिसर विकास मंचाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या आपल्या खेड तालुक्यामध्ये राबवण्यात आले. खरं तर तुम्ही हे सगळं करत असताना या पुस्तकाकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? पुस्तक लिहिण्यापाठीमागचा उद्देश असा की अनेक वेळेला सामाजिक कार्याच्या पोस्ट आपण ज्या वेळेला सोशल मीडियावरती पाठवतो तर त्यावेळेला लोक प्रचंड त्या पाठीमागून प्रेरणा घेतात आणि काही ना काही सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करतात आणि समाजात कायम नकारात्मक असलेले प्रसंग किंवा नकारात्मक गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. या गोष्टीला कुठेतरी छेद देत सकारात्मक गोष्टी व्हायरल झाल्या पाहिजेत, हा माझा प्रमुख उद्देश या पुस्तकाच्या माध्यमातून आहे. एकूणच आता जो तुम्ही कार्यक्रम आयोजन केलेला आहे हा कशा पद्धतीने असणार, यामध्ये थोडक्यात स्वरूप कसं असेल? माणुसकी जिवंत आहे पुस्तक प्रकाशन सोहळा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पुण्यभूमीमध्ये हुतात्मा राजगुरूंच्या जयंती सोहळ्याचं औचित्य साधून चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय, वाडा रोड, राजगुरुनगर या ठिकाणी 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्या राजगुरुनगर शहरातील, खेड तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील अनेक त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एकूणच आपण ऐकलेलं आहे की वेगवेगळ्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी साकारला जाणार आहे. अनेक नामवंत व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अजूनही काही कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत. चर्चेकडे आपण त्यांच्याकडे जाऊया. आदरणीय मधुकरजी बिलबिले गुरुजी या ठिकाणी आहेत. मला सांगा गुरुजी, तुम्ही यामध्ये एक सेवाभावी कामामध्ये निश्चित राजगुरुनगर वासी या नात्यानं किंवा राजगुरुनगरकर या नात्यानं तुम्ही या कार्यक्रमामध्ये आयोजन करत आहात. कशा पद्धतीनं आयोजन आणि एकूणच कसा हा कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे? खर तर माननीय कैलासराव दुधाळे साहेब गेली वर्षभरापासून या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया चालू आहे. गेली 12 वर्षे ते सामाजिक क्षेत्रामध्ये विविध काम करत असताना एक रिक्षा चालकापासून तर एक सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता ते पुन्हा एक लेखक, हा जो प्रवास आहे, त्यांना असं वाटलं की या आपण सामाजिक कार्यामध्ये जे जे अनुभव आलेत ते माणुसकी जिवंत आहे या पुस्तक रूपाने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. वर्षभरापूर्वी निर्मितीची संकल्पना पुढे आली, पुस्तक देखील तयार झालं आणि ह्या नियोजनामध्ये काम करत असताना 2च महिन्यापूर्वी याच सावित्रीबाई फुले सभागृह, वाडा रोड या ठिकाणी त्याच्या मुखपृष्ठाचं देखील अनावरणाचा आम्ही त्या ठिकाणी समारंभ झाला आणि आज आम्ही सर्वजण पुन्हा एकदा आम्ही राजगुरुनगरकर नात्याने विविध संस्था, संघटना असे जवळपास 30-40 कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आले आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी एक नियोजन सभा त्या ठिकाणी झाली आणि आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अनेक राजकीय, अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येतील. त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी होईल, पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होईल आणि अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा कार्यक्रम चंद्रमा गार्डन या ठिकाणी दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी
संपन्न होत आहे. आपण सर्वांनी देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं अशा प्रकारची आयोजक म्हणून आम्ही देखील या ठिकाणी विनंती करतो. अजूनही काही कार्यकर्ते या ठिकाणी संदीपराव आहेत, देशमुख साहेब आहेत. मला सांगा, कृतज्ञता पुरस्कार सन्मानार्थी सोहळा हा सोहळा आहे. त्याचबरोबर काही या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे आहेत हे नामवंत मंडळी या ठिकाणी येणार आहेत. तर साधारणतः यामध्ये कुणाकुणाची उपस्थिती लाभ नगरकरांना अभिमान आणि स्वाभिमान वाटेल. कैलासराव दुधाळे यांनी आतापर्यंत केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी लिहिलेल्या माणुसकी जिवंत आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या 23 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रमा गार्डन इथे संपन्न होणार आहे आणि त्याच सोहळ्यासोबत कृतज्ञता पुरस्कार देखील संपन्न होणार आहे. या एका सामाजिक किंबहुना सोबत असणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमाला महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक असणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सन्माननीय माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे गिरीशजी प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार हा बहुमान प्राप्त झालेला आहे. सामाजिक कार्यात अनेक वर्षाची तपश्चर्या त्यांची आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरू कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर, त्याचप्रमाणे रवी बोडके यांच्या शुभ हस्ते सन्मान सोहळा संपन्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्याचे लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार बाबाजी रामचंद्र काळे साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक किंबहुना वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी या सोहळ्याला लाभणार आहे. राजगुरुनगरकर एक ग्रामस्थ या नात्याने मी सगळ्यांना विनंती करेल, सर्व वाचक असतील, सर्व रसिक असतील, किंबहुना वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, साहित्यिक कार्यक्रमाची आवड आहे, अशा सगळ्यांनी येत्या 23 ऑगस्टला चंद्रमा गार्डन, वाडा रोड, राजगुरुनगर या ठिकाणी अवश्य उपस्थित राहा असं आवाहन आजच्या या मीटिंगमध्ये सगळी तयारी झालेली आहे. आम्ही सगळे आपली आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद. खरोखरच या ठिकाणी प्रत्येकानं आव्हान केलेलं आहे की येणाऱ्या 23 तारखेला माणुसकी जिवंत आहे या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी अनेक नामवंत या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. आपणही उपस्थित राहावं आणि निश्चित या समाजकार्याला आपला हातभार लावावा आणि एका चांगल्या कार्यकर्त्याला एक शाबासकी किंवा प्रोत्साहन मिळावं म्हणून या कार्यक्रमात उपस्थित राहावं, एवढीच या निमित्ताने विनंती केली जाते आहे. धन्यवाद.